या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे रेक्टिफिकेशन ऑफ कर्व्स. रेक्टिफिकेशन ऑफ कर्व्स म्हणजे काय, तर कर्वची लेंथ मोजणे. ओके, सो आतापर्यंत गेल्या काही लेक्चर्स मध्ये आपण कर्व्ह ट्रेस करायला शिकलोय. आता या लेक्चर मध्ये आपल्याला त्या ट्रेस केलेल्या कर्व्हची लेंथ मोजायला शिकायची. सो रेक्टिफिकेशनचे टोटल 3 टाइप्स आहेत, बेसिक टाइप्स. हा पहिला टाइप आहे, हा आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाल्या फंक्शन साठी, थोडक्यात कार्टेशियन कर्व साठी. हा वाला फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू फंक्शन ऑफ टी आणि y इज इक्वल टू फंक्शन ऑफ टी, थोडक्यात पॅरामेट्रिक वाल्या टाइप साठी. आणि हा आहे r इज इक्वल टू फंक्शन ऑफ थिटा, थोडक्यात पोलर टाइप साठी. जो आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कर्व ट्रेस केल्या होत्या त्या इथे डिवाइड केलेल्या 3 प्रकारामध्ये, कार्टेशियन, पॅरामेट्रिक आणि पोलार. सो तुम्हाला कर्व ओळखायचे कुठल्या टाइपचे आहे, त्याच्यानुसार ह्या स्टेप्स मेन्शन केलेल्या आहेत, या स्टेप्स यूज करायच्या आहेत आणि तुम्हाला एस एस म्हणजे लेंथ ऑफ द कर्व ती फाइंड करायची आहे. त्याच्यात तुम्हाला बेसिकली डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, थोडंसं त्याच्यात ऑपरेशन्स करायचे आहेत, अंडर रूट काढायचंय आणि त्याला इंटिग्रेट करायचंय. प्रत्येकासाठी काही वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. सो आपण क्वेश्चन वाईज बघूया की कशा स्टेप्स त्या अप्लाय करायच्यात आपल्याला. ओके, सो दीज आर बेसिक कर्व्स. जर तुम्हाला पाठ पाहिजे पेपरमध्ये आल्यावर ते कर्व्सची फक्त नावं घेतात, डायग्राम्स तुम्हाला माहिती पाहिजे. सो ह्या बेसिक कर्व्स तुमच्या पाठ पाहिजेत. पहिली कर्व आहे सर्कल, दुसरी कर्व आहे सर्कल शिफ्टेड टू एक्स ऍक्सिस अँड सर्कल शिफ्टेड टू वाय ऍक्सिस. हे त्यांचे इक्वेशन्स आहेत. हे इक्वेशन्स तुम्हाला पाठ पाहिजेत. या इक्वेशनला ही कर्व आहे माहिती पाहिजे. देन कर्व्स कार्डिओइड, 2 प्रकारचे कार्डिओइड आहेत, लेफ्ट वाले आणि राईट वाले. देन कम्स ऍस्ट्रॉइड, पॅरामेट्रिक इक्वेशन मधला 2 रोज कर्व्स आहेत. अँड देन यू हॅव बर्नौलीज लेमनिस्केट अँड दिस इज अ parametric curve. X is equal to a t plus sin t आणि y is equal to a 1 minus cos t. So बेसिक कर्व्स पार्ट असतील तरच आपण पुढे जाऊया. तुम्ही एक काम करा, पहिल्या पानावरती नोटबुकची ही लिस्ट बनवून ठेवा की हे कर्व्स आपल्याला पाठ करायचे. जाता येता कर्व्स कडे बघत राहायचं आणि ते हळूहळू पाठ होतील. असा अभ्यास करायला बसला तर ते काय पाठ होणार नाही तुमच्या. ओके, सो पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द होल लेंथ ऑफ अ लूप ऑफ अ कर्व 3y² इज इक्वल टू x मायनस 1 चा स्क्वेअर. ही कर्व बघाल तर हा आहे y फंक्शन ऑफ x. ज्या क्वेश्चन मध्ये y आणि x एकत्र दिसतील ते तुमचे कार्टेशियन इक्वेशन्स आहेत. सो तुम्हाला ही कर्व कार्टेशियनच्या टाइप नुसार त्या स्टेप्स नुसार सॉल्व्ह करायचा आहे याचा आन्सर. सगळ्यात पहिले कार्टेशियनच्या कर्व्स आहेत ना, पाठ नाही करतायत. याच्यात काय थोडेसे आकडे बदलल्याने कर्वची पूर्ण डायग्राम चेंज होते. तुम्हाला प्रत्येक वेळेला कार्टेशियन पटकन ट्रेस करता आले पाहिजे विथ 2 स्टेप्स. 2 इम्पॉर्टंट स्टेप्स यूज करा, तुम्ही कार्टेशियन कर्व ट्रेस करू शकता. पहिली स्टेप याची सिमेट्री. तुम्ही लेक्चर नंबर 1 मध्ये बघा, या युनिटच्या आपण कार्टेशियनची सिमेट्री बघितलेली. y इव्हन असेल तर सिमेट्रिकल टू एक्स ऍक्सिस आणि x इव्हन असेल तर सिमेट्रिकल टू y ऍक्सिस. या इक्वेशनचा y इव्हन आहे, सो द कर्व इज सिमेट्रिकल टू एक्स ऍक्सिस. अशी कर्व असणार ही सिमेट्रिकल टू एक्स ऍक्सिस. आता जर एक्स ऍक्सिसला सिमेट्रिकल आहे तर मला पुट करायचे y इज इक्वल टू 0 टू फाइंड द पॉइंट्स. पॉइंट्स फाइंड करायचे मला 2, तर मला लूप मिळणार आहे ना. सो y इज इक्वल टू 0 जर मी पुट केलं तर लेफ्ट हँड साइड तर 0 होऊन जाईल, राईट हँड साइड वर एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. सो हे जर उत्तर 0 यायचं असेल तर माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक ऑप्शन मी x ची व्हॅल्यू 0 पुट केली तरी 0 येईल. दुसरा ऑप्शन मी x ची व्हॅल्यू इथं बघा 1 पुट करतो, 1 मायनस 1 किती होईल 0. बाकी कुठल्या व्हॅल्यू पुट करा आन्सर 0 येणार नाही. फक्त 0 किंवा 1 पुट केलं तरच आन्सर 0 येईल. याचा अर्थ माझी कर्व एक्स ऍक्सिसला 0 ला भेटते आणि माझी कर्व एक्स ऍक्सिसला 1 ला भेटते. सो या 2 कर्वच्या मध्ये, या 2 पॉइंटच्या मध्ये माझी कर्व एक्झिस्ट करते. तुम्हाला फक्त लिमिट्सशी घेणं देणं आहे. इथे तुम्हाला कर्व ट्रेस नाही करायचे, तुम्हाला ओळखायचे सिमेट्री, सिमेट्रीनुसार तुम्हाला ओळखायचे पॉइंट्स. बस, युअर पॉइंट इज डन. सो आपल्याला आता कळलंय की ही कर्व कशी सिमेट्रिकल, याची आपल्याला लेंथ फाइंड करायची. सो वी विल गो टू आवर स्टेप्स. स्टेप नंबर 1 आहे, त्या कर्वचा डेरिव्हेटिव्ह काढा, त्याचा स्क्वेअर करा, त्याच्यामध्ये 1 ऍड करा आणि त्याचा अंडर रूट करा. आणि 5th स्टेप आहे इंटिग्रेशन. जी अवघड स्टेप आहे इंटिग्रेशनची ती तर शेवटी आहे. पहिल्या स्टेप्स बेसिक आहेत.
सगळ्यात पहिली स्टेप आहे बघा. स्टेप नंबर 1 नुसार जाऊया आपण. डेरिव्हेटिव्ह काढा. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y, तर हा 3 2 जा 6y विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचा आहे, म्हणून dy बाय dx. बरोबर. दोन ठिकाणी एक्स आहे म्हणजे मला युवी रूल वापरायचा. पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2x मायनस 1. दुसरा तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 1. सो 6y dy बाय dx इज इक्वल टू हा होईल 2x x मायनस 1 प्लस x मायनस 1 चा स्क्वेअर. मला हवा होता dy बाय dx. 6y ने डिवाइड करतो. ओके. मला दोन्हीकडे x मायनस 1 दिसतोय. असं जेव्हा सोपं दिसतं ना, पटकन कॉमन घेऊन टाकायचं. x मायनस 1 जर का मी दोन्हीकडनं कॉमन घेतला तर इथे काय उरेल, x मायनस 1 गेल्यावर उरेल 2x, आणि इथून x मायनस 1 गेल्यावर कोण उरेल, x मायनस 1. दोन x मायनस 1 मधला जेव्हा एक x मायनस 1 निघून जातो, एक x मायनस 1 उरणार ना, अपॉन 6y. सो उरलं काय, x मायनस 1 उरला आणि इथे 3x मायनस 1 उरला अपॉन 6y. सो स्टेप नंबर 1 होती डेरिव्हेटिव्ह काढा. मी डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेला आहे. स्टेप नंबर 2 आहे डेरिव्हेटिव्हचा स्क्वेअर करा. जो मला त्याचा स्क्वेअर करायचा झाला त्या प्रत्येकाचा स्क्वेअर होईल, जो की असेल x मायनस 1 चा स्क्वेअर, 3x मायनस 1 चा स्क्वेअर, 6 चा स्क्वेअर 36 आणि y चा स्क्वेअर y स्क्वेअर. बरोबर आहे. स्क्वेअर तर केला. नीट ऑब्झर्व करा तर खाली y स्क्वेअर आहे आणि क्वेश्चन मध्ये पण y स्क्वेअर आहे. जर का मला 3y स्क्वेअरला हे लिहिता आलं तर सोपं होऊन जाईल ना. सो मी 3y स्क्वेअरला ते लिहायचा प्रयत्न करतो. यातनं x मायनस 1 चा स्क्वेअर तसाच, 3x मायनस 1 चा स्क्वेअर तसाच. 36 ला मी लिहितो 12 3 जा 36. 36 ला किती लिहितोय मी, 12 3 जा 36. सो हे असं होईल 12 3 जा 36. मी हे का केलं, कारण मला 3y स्क्वेअरला काय लिहायची इच्छा आहे, मला 3y स्क्वेअरला लिहायची इच्छा आहे. क्वेश्चन बघा असा आहे, x मायनस 1 चा स्क्वेअर हा क्वेश्चन आहे आपला. 3y स्क्वेअर आहे x मायनस 1 चा स्क्वेअर. पण हे केल्याने फायदा काय झाला बघा, डायरेक्टली मोठ्या गोष्टी कॅन्सल झाल्या. उरलं dy बाय dx चा स्क्वेअर. स्टेप नंबर 2 संपली. आता स्टेप नंबर 3 सुरू करतोय. मला 1 प्लस ऍड करायचा आहे दोन्हीकडे. लेफ्ट हँड साइडला पण 1 प्लस ऍड केला, राईट हँड साइडला पण 1 प्लस ऍड करतो, जे उरले त्यात. थोडस सॉर्ट करूया, बेस कॉमन करून घेऊया. 12x इंटू 1, 12x इंटू 1 12x प्लस a मायनस बी चा स्क्वेअर ओपन करा. a मायनस बी चा स्क्वेअर असतो a स्क्वेअर मायनस 2 इंटू a इंटू बी, म्हणजे होईल 6x प्लस बी चा स्क्वेअर. हा मी स्क्वेअर ओपन केला, आम्ही काय केलंय स्क्वेअर ओपन केलाय आणि बेस केला कॉमन. हे उत्तर आलंय माझं 1 प्लस डीवाय बाय डीएक्स च्या स्क्वेअर. थोडस कॅन्सलेशन करूया. हा 9x स्क्वेअर तसाच, 12 मधनं 6 गेले, किती उरले 6. आता एक गंमत बघ, a मायनस बी चा स्क्वेअर हा आहे आणि याच्यामध्ये काय फरक पडलाय, फक्त मायनसचा प्लस झालाय, बाकी सगळं सेम आहे. मग हा होईल a प्लस बी चा स्क्वेअर. a मायनस बी चा असा आहे तर a प्लस बी चा असा असणार ना, इझी जाते ना आपल्याला समजायला. सो दिस इज माय फायनल आन्सर ऑफ स्टेप नंबर 3, dy बाय dx चा स्क्वेअर. a मायनस बी स्क्वेअरचं उत्तर हे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर कोणाचं उत्तर असतं, ए प्लस बी होल स्क्वेअरचं. हे मी केल्यामुळे आता आपल्याला काढायचा होता अंडर रूट. स्टेप नंबर 4 बघा, तर आपल्याला काढायचं आहे अंडर रूट. तर याचा जर मी अंडर रूट केलं तर हे होईल 3x प्लस 1 अपॉन 12 रूट एक्स. वरचा स्क्वेअर कॅन्सल, खालती ओके खालती पण 12चा पण अंडर रूट होणार.
सो 12चा अंडर रूट रूट 12 एक्सचा अंडर रूट एक्स. थोडंसं आता ह्याला इंटिग्रेट करणं अवघड आहे. स्टेप नंबर 5 इंटिग्रेशन आहे ना. सो याला इंटिग्रेट करण्यासाठी आपण एक काम करूया. सगळ्यात पहिले रूट 12 तर बाजूला काढला. रूट एक्स म्हणजे पॉवर असते 1/2. पाठ करा. अंडर रूटची पॉवर असते 1/2. जेव्हा बेस सेम असतात मल्टिप्लिकेशनला तेव्हा आपण पॉवर ऍड करतो आणि डिव्हिजनला सेम असतात तेव्हा आपण सबस्ट्रॅक्ट करतो. सो गंमत बघा काय होणार आहे. हा बाजूला गेला, वरचा 3 तसाच उरला. या एक्स ची पॉवर 1 आहे आणि या एक्स ची पॉवर 1/2 आहे. डिव्हिजन आहे ना, म्हणजे मायनस होईल. 1 मायनस 1/2 एक्स ची पॉवर कॅल्शियम टाका. 1 मायनस 1/2 1/2 प्लस हा 1/x आहे. बरोबर आहे. काय काय आलं आतापर्यंत इथं 1/√12. हा 3 तसाच. एक्स ची पॉवर आली 1/2 मायनस हा 1/√x. एक्स ची पॉवर 1/2 आहे. वर गेल्यावर काय लिहिणार मी मायनस 1/2. याला इंटिग्रेट करणं सोपं आहे याच्यापेक्षा, म्हणून मी असं केलं. त्याचे इंटिग्रेशन करूया. लिमिट्स ऑलरेडी आपण काढलेले आहेत. लिमिट्स आहे 0 to 1. सो स्टेप नंबर लास्ट 5th स्टेप एस फाइंड करायचा आहे इंटिग्रेशन करून. आता जे आले त्या उत्तरचं काय उत्तर आलंय आपलं 1/√12 एक्स 3 एक्स रेज टू 1/2 मायनस एक्स रेज टू मायनस 1/2 प्लस आहे बहुतेक मध्ये. जस्ट अ मिनिट. प्लस आहे मायनस नाही. सो हे आले विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. लिमिट्स पुट करायचे आहेत 0 to 1. चलो इझी वाली स्टेप आहे इंटिग्रेट करणं. 1/√12 बाहेर काढला. 3 कॉन्स्टंट. एक्स रेज टू 1/2 चं इंटिग्रेशन एक्स रेज टू 3/2 अपॉन 3/2. कसं केलं इंटिग्रेशन मी. एक्स इंटिग्रेशन असतं एक्स रेज टू m+1 अपॉन m+1. मग m आहे 1/2. 1/2 मध्ये एक ऍड करा 3/2 अपॉन 3/2. तसंच मायनस 1/2 मध्ये कॅल्शियम 1 ऍड करा. उत्तर येईल 1/2. वरल्या खालीला इंटिग्रेशन संपलं. इझी असते इंटिग्रेशन. पॉवर दिसते ना त्याच्यात +1 करायचं. ती वर लिहायची खाली लिहायची. इंटिग्रेशन संपलं. लिमिट्स 0 to 1. सो काय उत्तर येते बघूया. जर मी 1 पुट केला तर आन्सर 1च येणार ना. 1 ची काही पण पॉवर असू दे काय फरक पडतोय. 1/10 1/20 1/30 आन्सर 1 असतं. सो 1/3/2 इज 1. बरोबर आहे. हा 1 आला. हा 3/2 आहे. खालच्याचा खालचा वर जातो. मी लिहिताना लिहिणार 2/3. तसंच खालच्याचा खालचा वर गेला आणि वर जाऊन काय होईल तो 2/1 आणि 1 एनिथिंग इज 1. सो त्याला याची गरज नाही. मायनस लोअर लिमिट 0 आहे. अरे पण 0 पुट केलं तर आन्सर 0 येणार आहे. मग लोअर लिमिट पुट करायचंच नाही. आन्सर 0 येणार आहे. द्या सोडून. काय काय उरलं 1/√12 उरलं. 3 3 कॅन्सल. 2 + 2 4. सो आन्सर आलंय माझं 4/√12. आन्सर आलंय माझं 4/√12. पण आता एक गंमत समजावून. आपण x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू 1 एवढीच लेंथ फाइंड केली. अजून आपण अजून टोटल लेंथ फाइंडच केली नाहीये. आपण फक्त दोरी घेतली आणि फक्त वरची बाजू मोजली. खालची बाजू मोजलीच नाहीये. आता वरची बाजू आणि खालची बाजू सेम आहे की नाही. मग जे काय आन्सर वरती आलंय तेच आन्सर खालती पडणार. मग टोटल आन्सर किती येईल दुप्पट. सो टोटल लेंथ ही नाहीये. पूर्ण मार्क मिळणार नाही. हे जे उत्तर आहे त्याला इंटू 2 करा. सो फायनल आन्सर विल बी 8/√12. दिस इज द फायनल आन्सर. सो हे लागू कधी कधी पडतं जेव्हा आपण एकाच बाजूची लेंथ काढतो दुसरी काढायची राहते तेव्हा इंटू 2 करून टाकायचं. फायनल आन्सर संपलं. सो अशा प्रकारे कार्टेशियनचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. परत एकदा स्टेप्स वर जाऊया आपण. पहिली स्टेप होती डेरिव्हेटिव्ह काढा. दुसरी स्टेप आहे त्याचा स्क्वेअर करा. तिसरी स्टेप त्याच्यात 1 ऍड करा. चौथी स्टेप त्याचा अंडररूट करा आणि 5वी स्टेप इंटिग्रेट करून सोल्युशन करा. ही स्टेप प्रत्येक वेळेला असेल असं काही नाहीये. या क्वेश्चनसाठी होती. पुढच्या क्वेश्चनसाठी बघूया काय फरक पडतो. थँक्यू.